जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉक्टर विजय पटवर्धन यांचं. सायकेट्रिस्ट आला इलाज कराया, सायकेट्रिस्ट आला इलाज कराया, हिप्नोटाइज करून इलाज करणार हा, हिप्नोटाइज करून इलाज करणार हा, हिप्नोटाइज करून इलाज करणार हा. तुझ्यातही वेड्याची झाक दिसते थोडीशी मला. ठीक आहे. तर आपल्या या कार्यक्रमात डॉक्टरांचं मनापासून स्वागत. माझा असा दावा आहे की मी कुठल्याही मनोरुग्णाला 5 मिनिटात बरा करू शकतो. अरे अशा मनोरुग्णांना मी बरं केलंय जे आता शास्त्रज्ञ म्हणून काम करतात, काही काही फू मध्ये पण काम करतात. क्या बात आहे, सरांनी मस्त टाइमपास केला. जो काय त्यांच्याबद्दल. आणि सर आता महत्वाची गोष्ट की सर तुम्ही जो दावा सतत करत असता की पेशंटला तुम्ही लगेच बरं करता 5 मिनिटात, तर ते कसं काय? मी दाखवतो तुम्हाला, इथं सिद्ध करून दाखवतो. तुम्ही एक मनोरुग्ण आणा इथे, मी त्याला बरा करून दाखवतो. क्या बात आहे. आतापर्यंत तुम्ही फोन इन कार्यक्रम बघितलेला असेल, पण पेशंट इन कार्यक्रम पहिल्यांदा बघणार आहात. तर या कार्यक्रमात पहिल्यांदाच आम्ही डायरेक्ट एक पेशंट यांना ट्रीट करायला देणार आहोत. तर आता या कार्यक्रमात आम्ही जो पेशंट बोलवणार आहे त्यांना आहे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. बर, तर बघूयात कोण आहेत ते पेशंट. या पेशंट गर्दीतून गर्दीमधून ठरलं यानी मला चोरून चोरून, गर्दीतून ओ माय गॉड गर्दीमधून ठरलं यानी मला चोरून चोरून, गर्दीतून. अरे 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 सोडा सोडा सोडा, थांबा थांबा थांबा. अरे किती निष्पाप माणूस आहे हा, कसा चेहरा निष्पाप आहे. अरे याच्याकडे बघितल्यावर कोण म्हणेल हा वेडा आहे म्हणून? मी. अरे वेड्या, ही त्याची रिॲक्शन आहे, घाबरू नका. मी ह्याला बरा करतो, तुम्ही जा जा, मी सांभाळून घेतो सगळं. जा, निघा निघा, मी सांभाळून घेतो त्यांना. निघा निघा, जा जा जा. ठीक आहे ठीक आहे. आता या पेशंटला आपण बरे करणार आहोत. आपुलकी वाटली पाहिजे आपल्याबद्दल, त्याच्या कुटुंबियांबद्दल आपण विचारलं पाहिजे. नमस्कार, आपण एकटेच आलात? बायको कुठे आहे? तुमच्याकडे. म्हणजे इतकी वर्ष जी माझी बायको आहे असं मी समजत होतो, ती माझी बायको नसून तुमची बायको आहे? हो, म्हणजे इतके वर्ष माझी बायको तुमच्याकडे, जी तुम्ही तुमची बायको समजून तुमच्याशी संसार करत होती, ती माझी बायको आहे. अरे मग माझी बायको कोण आहे? मी आहे ना. काय विसरलात का प्राणनाथ? हे काय नाथा? यस, पहिलं कॅरेक्टर आपण बाहेर काढलेलं आहे. आता बोलूया त्याच्याशी. आपण कोण आहात? असं काय नाथा? आठवते काय? आठवते आपली हनीमूनची रात्र? आठवते मी अशी, अरे अशी इथे बसले होते, असे डोक्यावर पदर घेऊन, आणि तुम्ही पदर बाजूला केलात. अरे भुसनळ्या, मी पदर म्हटलं, शटर नाही. एवढी पर्व केली तरी शटर कळत नाही याला. या ना, करा ना माझा पदर बाजूला. हे फार होतंय हो. या खाली उतरा. काय झालं? काय झालं? काटा लगा है लगा, आजा राजा बंगले के पीछे के नीचे हर दिया, काटा लगा है लगा, आजा राजा. अरे बाई आहे का निवडुंगाचं झाड आहे? काय नाव काय तुमचं? राधा. संपूर्ण? रा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 राधा. ही चूक तुमच्या एकट्याचीच आहे का त्याच्यामध्ये आई वडिलांची पण मदत घेतली आहे? त्यांचं नाव कॅरेक्टर. यस. खामोश. अरे माझं नुसतं नाव ऐकलं तरी लोक कापतात. असा रणांगणावर मी उभा होतो. समोर 50 लाखाचं शत्रू सैन्य होतं. मी आजूबाजूला पाहिलं. बाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं. बाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं. मी शत्रूला सैन्य सांगितलं चले जाओ. मग ते गेले नाही. मी माझ्या घोड्यावर बसलो आणि सुसाट घोडात पळवला आणि शत्रू सैन्यात घुसावला आणि घोड्याला ब्रेक लावला.
घोड्यावर उतरलो आणि त्या सेनापती समोर ताठ मानेनं छाती पुढे काढून बोललो, सॉरी मी चुकलो. प्रत्येक माणसाच्या मनात एक लहान मूल दडलेलं असतं. मला माहिती आहे ह्या माणसाच्या मनातही एक लहान मूल दडलेलं असणार आहे. आपण फक्त त्याला फुंकर घालायचे. काका येस येस, लहान मूल सापडलेलं आहे. काका मला उचलून घ्या. उचून उचून काका गॅदरिंग काय काय गॅदरिंग काय झालं? काय उठ 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 उठ. हा हा काका मला गॅदरिंग. अरे स्वतःला गँग्रीन झाल्यासारखं काय ओरडतोय? काय झालंय? हा हा काका मला गॅदरिंग मध्ये जायचं. मग मला गॅदरिंग मध्ये लोकांना सगळ्या मुलांना घेतात आणि मला गॅदरिंग मध्ये कोणी घेतलं नाही घेतलं. मग तू काय करणार आहेस गॅदरिंग मध्ये? गॅदरिंग मध्ये हा? गोष्ट हो गोष्ट गोष्ट सांग. गोष्ट गोष्ट कलागुणांना दाबू नका. बोला बोला बोला. कुठली गोष्ट? कुठली गोष्ट? एक ससा असतो वा. आणि एक ससा असतो हा. आणि एक ससा असतो. अरे किती ससे असतात? 3 ससे असतात 3. हा. बर हा पुढे. आणि एक कासव असतो. हा आला ना, ससा आला, कासव आला. चला चला शर्यत लावा, शर्यत लावा चला. नाही का? मग एक वाघोबा येतो. हो वाघोबा असा. सर्दीने त्याचा आवाज बसला. हा, बर, बर, आणि बर. मग आणि मग वाघोबा आहे ना हा? ससा आणि कासवाला खाऊन टाकतो. हा? तात्पर्य काय? ससा आणि कासव खाल्लं ना की ढेकर येतो. वा वा वा, छान छान गोष्ट सांगितलीस. तुला आता मी खाऊ देणार आहे या इंजेक्शन मधनं. हा, बरं नाही, वाटेल नाही. तुला? बरं वाटेल तुला? बरं वाटेल? नाही नाही तुम्हीच घ्या तुम्ही. नाही नाही नाही, आधी तू घ्यायचं मग मी घेणार. नाही, 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 नाही. हा, थांब थांब थांब. नाही, नाही. आरडाओरडा नाही करायचा. आई, नाही नाही. या मावशी, नाही, नाही. या दादा, नाही, नाही. या काका. बरं वाटलं की नाही? आता तिची पाय. ए, नाही, नाही. ए, मला नाही. ए, नाही. ए, नाही, नाही. ए, नाही, नाही, नाही. मला नाही. मला नाही. ते मग तिकडे कोण आहे? काय? नको तिची लावलो रे बाबा. ए बरं वाटतंय ना आता? आजा राजा बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हर पिया हर पिया. ओ काय? असं काय करत? 4 चौघात हात काय धरताय? लोक बघतील, लाज वाटते मला. असं काय करताय? तुम्हीच धरलेत मला. मला 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 सांगा तुमचा प्रॉब्लेम काय? शांतपणे सांगा तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्हाला काय खरं सांगू का? हा, औषधाचा इफेक्ट झालाय, नॉर्मल झालाय माणूस. बोला बोला, इफेक्ट काय? हो हा, तुम्हाला सांगतो या हे तिघे आहेत ना मला खूप त्रास दिला. कोण तिघे? आली, आली. काय झालं? ईश्वर त्यात छळ काय आहे? हा? आपल्या बायकोने आपल्या नवऱ्याला भरवला घास, ते चुकलं कुठं? माझा एकच सवाल आहे, तुम्हाला हा त्रास कधीपासून होतोय? काय काय? तुम्ही सुरवंटाचं फुलपाखरू होताना पाहिलं का? हो पाहिलंय ना. कधी? सुरवंटाचं फुलपाखरू होताना. का मारताय तुम्ही? तुम्हाला हाच प्रॉब्लेम आहे. हा? हाच माझा प्रॉब्लेम आहे. हा? मला खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. मी 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 तुम्हाला मदत करतो. हे बघा, नाही. हे बघा, हे बघा, या लोलकाकडे बघा. हा. मन शांत करा. अजिबात तिकडे तिकडे बघू नका. नाही. अत्यंत नीरव शांतता आहे. टाचणी पडली तरी तिचा आवाज होईल. बोला, तुम्ही कोण आहात? गोट्या गोट्या? गोट्या गोट्या. काका काका तुम्ही मला ओळखलं का? नाही. ए तू इथे बस, तू इथे बस, तू इथे स्वस्त बस, अजिबात गडबड करायची नाही. काका अरे तुला सांगितलं ना इथे बस, स्वस्त बस म्हणून. 2 मोठी माणसं बोलतायत ना, मग मध्ये कोणी लहान मुलांना बोलायचं नाही. लाज वाटत नाही का? मुर्द्या परस्त्रीच्या अंगाला हात लावतोस ते. काका घडा घडा. अरे बाबा ते काका आहे, डॉक्टर काका आहेत, घोडा घोडा नाही. काय झालं? आणि आपल्या मुलाला ते गल्लीतल्या पोरांमध्ये खेळताना त्याला वेळच नाही मिळत. ते खेळू दे गेला. ए मुर्द्या खेळ की त्याला. एक मिनिट तुम्ही आता कुठे कोणी बोलायचं नाही, कोणी बोलायचं नाही. आता फक्त मी बोलणार. काका 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 मला घोडा घोडा जाऊ दे. त्याला एवढं घोडं खायला की वेळ मिळत नाही. ते जाणार का? तलवारी मी अन्न लप्पा टिकेची गोष्ट सगळे सारे माझ्या वा 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 मला सगळे राहो. कळलं का तुम्हाला? काय? लक्ष द्या का? काय? आता यांना बाहेर काढणं मला अशक्य आहे. प्लीज
आता माझ्या हाताबाहेर गेलेली केस आहे. तुम्ही मला काहीतरी मदत करा. मी नाही हो, ही माझ्या सुद्धा हाताबाहेर गेलेली केस आहे. निलेश बाबा तूच ये आणि हे सांभाळ बाबा. हे तू वाजव बघतो काय माझे हाल करतो हा माणूस. तावडे क्या बात है, क्या बात है, क्या एनर्जी आहे तावडे. इतकं पाठांतर, इतकी वेगवेगळी कॅरेक्टर्स आणि त्या कॅरेक्टर्स मधली एक कन्सिस्टन्सी आणि त्याचं व्हेरिएशन. कारण ह्या ऍक्टची गंमत ही आहे की ते वेगवेगळे सतत ॲब्रप्टली यायला पाहिजेत आणि त्याच्यात ते करत असताना किती एनर्जी लागली असेल ह्याचा आम्ही सगळे फक्त अंदाजच बांधू शकतो इकडे बसून. तुम्ही दोघांनी हा ऍक्ट सादर करून पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की जो करतो तो कदाचित चुकेल किंवा कदाचित बरोबर असेल, पण जो करणारच नाही तो चुकणार कसा. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. 9 गुण अश्विन मॅम, 9.5 गुण